मध्ये गेले 25 दिवसापासून रस्त्यावरती विद्यार्थी युवक येत आहेत। दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने पोलिसांनी अत्याचार केला याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे, जे 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्या सर्व कुटुंबियांना 1 कोटी रुपये त्यांना मदत त्यांच्या कुटुंबियांना केली पाहिजे। त्याचप्रमाणे नीट परीक्षेमध्ये बदल झाला पाहिजे आणि या देशामध्ये भारतीय संविधान आहे, या देशामध्ये विद्यार्थी युवकांचा आवाज सरकारने मान्य केला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे। दिल्लीचे विद्यार्थी एकटे नाहीत तर नाशिककर त्यांच्या सोबत आहेत याचा विश्वास देण्यासाठी आजचं टॉर्च घेऊन केलेलं आंदोलन आहे आणि सर्व विद्यार्थी युवक पालक सहभागी झाले, यांचं मी अभिनंदन करतो। पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने नाशिकमध्ये काम करतंय त्याच पद्धतीने दिल्लीच्या पोलिसांनी नाशिक पोलिसांकडे शिकलं पाहिजे। नाशिकच्या आयुक्तांनी सर्व आंदोलनांना सातत्याने परवानग्या देऊन विद्यार्थी युवकांच्या आवाजाला चालना दिली आहे, त्याबद्दल नाशिक पोलिसांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि भारतीय संविधानाप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा हा इशारा देण्याकरता आजचा मार्च। ज्या जेनझींना काही वेळापूर्वी किंवा काही काळापूर्वी आम्ही समजत होतो का ही लोक विद्रोह करू शकत नाहीत, पण विद्रोहातीत होण्यासाठी महाविद्रोह या जेनझींनी करून दाखवला आहे। अगदी दिल्लीतील जंतर मंतरपासून आणि विविध शहरांमध्ये जे काय टॉर्च मारत असतील आणि सरकारच्या निषेधार्थ जे काय मोर्चे काढलेले असतील त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या जेनझी आणि म्हणजेच या तरुणाईचा झेड जनरेशनचा सर्वात मोठा सहभाग आपल्याला बघायला मिळतोय। हा सरकार विरोधातला सर्वात मोठा रोष आहे। धर्मेंद्र प्रधान असतील, नरेंद्रजी मोदी असतील आणि देशाचे गृहमंत्री असतील, थोडीतरी लाज बाळगा। इतका मोठा वर्ग सगळा रस्त्यावर उतरला आहे, ही तरुणाई आपल्याला प्रश्न विचारते, तुमच्या राजीनाम्याची मागणी करते, तुम्हाला संसदेत साधी चर्चा देखील आहे मागच्या महिनाभरामध्ये करता आली नाही, ही शोकांतिका आहे। आणि आज बाबासाहेबांचा फोटो घेऊन, शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन, गांधींचा फोटो घेऊन ही तरुणाई रस्त्यामध्ये उतरलेली आहे। भगतसिंगांना आदर्श ठेवणारी ही तरुणाई, आपल्या सर्वांना वाटत होतं ही लोक विद्रोह करू शकणार नाहीत, पण इतक्या मोठ्या प्रमाणात हा विद्रोह केला आहे आणि हा विद्रोह म्हणजे प्रेमाचा आहे। संविधानिक मार्गानं, लोकशाही मार्गानं ही तरुणाई सर्व एकत्रित आलेली आहे। म्हणजे ज्या झेड जनरेशनला लोक गृहीत धरत होती, आज त्या झेड जनरेशननं खऱ्या अर्थानं क्रांती केलेली आहे आणि एक नव्या दिशेला हे आंदोलन गेलेलं आहे। धर्मेंद्र प्रधानांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे आणि किमान या विद्यार्थ्यांचा मान सन्मान, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि नीटचा पेपर लीक होतो, इतकी महत्त्वाची परीक्षा मानली जाते, इथे काही अडाणी पोरं नाही आहेत कोणी, सर्व वेल एज्युकेटेड पोरं सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहेत। सरकारने हे लक्षात घ्यावं आणि जे कोणी आंदोलनाला विरोध करत असतील त्यांनी एकदा आंदोलक म्हणून आपल्या मुलांना त्या ठिकाणी बघावं, ही विनंती आपल्या माध्यमातून करतो। थांबतो। जय संविधान। मी कालच दिल्लीवरून आलो आणि दिल्लीला जे हाल बघितलेत 4 दिवस, ते बघून खरंच प्रत्येक जिल्ह्यात असा मोर्चा निघाला पाहिजे। त्या मुलांची मागणी एवढीच आहे का फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतायत, बाकी दुसरं काहीच मागत नाही आहेत। संविधानिक पद्धतीने आंदोलन चालू असताना दिल्लीत पोलिसांनी जो लाठीचार्ज केला आहे या तरुणींवर, बिना हे पोरं तिथं हातात संविधान घेऊन गेले होते, बॅनर घेऊन गेले होते, पण पोलीस तिथं लाठ्या घेऊन आलेले आहेत। हा एक अन्याय आहे, हुकुमशाही आहे, ही थांबलीच पाहिजे, म्हणून हा मोर्चा काढला। मी या मुलांचं खरंच धन्यवाद करतो। हां, आज जो आम्ही मोर्चा काढलेला आहे याचं कारण असं होतं की जवळपास भरपूर विद्यार्थ्यांच्या नीटच्या पेपरमुळे त्यांनी सुसाईड केला, आत्महत्या केला। त्याच्यानंतर त्याच्या घरच्यांना पण सरकारने अजून काही भेटलेसुद्धा नाही आणि त्यांच्यासाठी काही आश्वासन पण दिलेलं नाही आणि नीटचे पेपर जे लीक होत आहे त्याच्या विरोधातला हा मोर्चा होता। नीटचे पेपर इथून पुढे लीक झाले नाही पाहिजे, यांनी सरकारने याची दक्षता घ्यावी आणि शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा। नाशिकचा आक्रोश तुम्ही बघू शकता, स्टुडंट सगळे रस्त्यावर उतरलेले आहे आणि हा जो काही नीटच्या पेपरच्या लीक बाबतीत जो काही प्रकार झालेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि मला असं वाटतं, आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की धर्मेंद्र प्रधानने इस्तिफा दिलाच पाहिजे। भारत माता की, भारत माता। माझा नाम बुरहानुद्दीन मुस्तफा धोलकावाला है। मैं नासिक का रहने वाला हूँ। मैं आज इस प्रोटेस्ट में आया हूँ नीट के स्टूडेंट्स को सपोर्ट करने के लिए। मैंने नीट के एग्ज़ाम नहीं दिए, बट मैं भी एक स्टूडेंट हूँ एंड एक स्टूडेंट का दर्द मैं समझता हूँ, इसलिए मैं नीट के सपोर्ट में यहाँ पर आया हुआ हूँ। थैंक यू। जो युवा लोकांनी काढलेला आहे हे नवीन रक्त बघताय ते कोणाला ऐकणारं नाही आता, कारण त्यांच्यावरती झालेला अन्याय आमच्या पिढीसारखं ते लोक सहन नाही करणार आहे। आता खूप झालं, आता खूप झालं। भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद।
सरकार आहे हे आमच्या विद्यार्थ्यांना जे दहशतवादी आतंकवादी जे घोषित करते मागील काही वर्षांपासून हे अतिशय चुकीची बाब आहे. 2014 ते 2026पर्यंत 152 पेपर जे आपलं लीक झालेले ते अतिशय चुकीचं आहे. माझं एकच मागणी आहे की जी प्रधान आहे जो BJPचा जो मंत्री आहे एज्युकेशन मिनिस्टर त्याचा आम्हाला राजीनामा हवा. मागील काही वर्षांपासून जे देशात अनएम्प्लॉयमेंट जी वाढली आहे ती खूप चुकीचं आहे. काय बोलायचं आहे? आमच्या स्टुडंट्सच्या भवितव्यासाठी हा जो मोर्चा काढलेला आहे हा तुम्ही उत्सव बघत आहात. माझा नाम बुरहानुद्दीन मुस्तफ़ा धोलकावाला है. मैं नासिक का रहने वाला हूँ. मैं आज इस प्रोटेस्ट में आया हूँ नीट के स्टूडेंट्स को सपोर्ट करने के लिए. मैंने नीट की एग्ज़ाम नहीं दी है बट मैं भी एक स्टूडेंट हूँ एंड एक स्टूडेंट का दर्द मैं समझता हूँ, इसलिए मैं नीट के सपोर्ट में यहाँ पर आया हुआ हूँ. थैंक यू. 2 मिनटं या ठिकाणी या देशाचा जो युवा आहे त्या युवाचं साधं म्हणणं आहे का शिक्षणावरती आळा येणं गरजेचं आहे, परंतु शिक्षणाचा आळा आता नरेंद्र मोदीच्या गळ्यापर्यंत गेलेला आहे. या नरेंद्र मोदीचा गळा हे झेंजी पकडल्याशिवाय राहणार नाही. आणि तो शिक्षण मंत्री आहे देवेंद्र नाही, तो धर्मेंद्र. तो देवेंद्र असो, धर्मेंद्र असो का देवेंद्र असो का नरेंद्र असो, यांचा गळा आवडल्याशिवाय यांचा हा युथ शांत बसणार नाही. आम्हाला यापूर्वी जातीमध्ये धर्मामध्ये जातीमध्ये आम्हाला भांडवलं, परंतु आज तो जस्टिस होता ना त्याचा आम्ही धन्यवाद करतो का आज सगळ्या जाती धर्माचा युवा तुम्ही एकत्र केला आणि आम्हाला झुरळ म्हटलं. आम्ही झुरळ तयार आहोत तुम्हाला. हा झुरळ उद्या त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर तो चहावाला जो आहे ना चहावाला त्याची किटल्या जास्त गरम आहे देशा आजूबाजूच्या त्या किटल्याही आम्हाला चहावाल्याला मी सांगू इच्छितो आता पाऊस पडायला लागला आहे. तुला जर परत चहा विकायचा असेल तर आमच्या या युवकांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लाव, अन्यथा हे जे झेंजे आहेत तुला उत्तर देतील आणि तुला सांगतील का हा देश बाबासाहेबांचा आहे, हा देश भगतसिंगांचा आहे, हा देश छत्रपती शिवरायांचा आहे, हा देश हिंदूंचा आहे, मुस्लिमांचा आहे, शीखचा आहे. हम सब एक है. पण पेपर फुटीवाल्यांचा हा देश नाही. परत तुम्ही पेपर फोडायचा प्रयत्न केला आम्ही तुम्हाला फोडल्याशिवाय राहणार नाही. भगतसिंगचा नारा घेतो आणि येथेच थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है दिल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है दिल में है.